राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुटे भवरोग संचित क्रियमान भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म राहू न शके पाप जाय त्रिविध तो ताप ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म तुका म्हणे माया होय दासी लागे पाया ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म अभंग गाथ्यात आहे मालिकेतने चैत्र वैरीचा सोहळा चालू आहे आणि आज एकादशी आहे. कावड घेऊन पंढरीला येऊन शिखर शिंगणापूरला जाऊन तिथं लग्न लावून पुन्हा परतीला येणारी अशी काही परंपरा काही घराण्यामध्ये चालत आलेली आहे. त्यामुळे ही वारी महादेवाची आहे. महादेवाची वारी आहे याचा अर्थ आपण पंढरीला वारीला यायचं, पण पंढरीला वारीला नंतर आपणही महादेवाला जाऊन यायचं म्हणून महादेवाची वारी अशी आहे, हा एक अर्थ. आणि महादेवानेच ही वारी केलेली आहे म्हणून ती महादेवाची वारी आहे. पण शिखर शिंगणापूरला जो महादेव बसलेला आहे तो मात्र चैत्र वारीला पंढरीला पार्वतीसह आलेला आहे. असा एक मोठा इतिहास आहे. त्यामुळं आजच्या एकादशीचं या वारीचं काही वेगळं महत्त्व, काही वेगळं अशा प्रकारचा आणखी त्या ठिकाणी महिमा वेगळा आहे आजचा. आणि हे सांगत असताना कशाच्या योगाने महादेव इथे आलेले आहेत, कोणत्या ओढीनं इथं आलेले आहेत, का बरं त्यांना यावं वाटलं, वारीलाच यावं आपण, तर त्याचं कारण एकच, ते म्हणजे त्यांचं नाम, भगवंताचं नाम, विठ्ठलाचं नाम महादेवांना अतिप्रिय आहे, अतिप्रिय आहे. महादेव भगवंताचं नाम घेतात आणि देवाने महादेवाला आपल्या डोक्यावरच धारण केलेलं आहे. असे दोन्ही एकच आहेत. उपासनेनं फक्त भिन्न वाटतात, उपासनेच्या दृष्टीनं त्यांचं वेगळेपणा दिसतं. स्कंद पुराणामध्ये एक श्लोक आहे, भगवान शंकर हे विष्णूचं हृदय आहेत आणि भगवान विष्णू हे शंकराचं हृदय आहे, अशा अर्थाचा तो श्लोक आहे. अशा अर्थाचा तो श्लोक आहे. त्यामुळं रामपूजी देव भजन करी महादेव. हा रामपूजी अशा पद्धतीचं हे प्रमाण पण आहे आपल्या संतांचं.
तात्पर्य असं आहे की असं ह्या हरिहराचं ऐक्य सांगणारा हा अशा प्रकारचा हा योग आहे, हा पर्वकाळ आहे. महाराजांनी याला पर्वकाळच म्हटलेलं आहे. तुका हरिदास तराळ, तुका हरिदास तराळ यारे वंदू शिखरातळ चैत्र मास पर्वकाळ महादेव दर्शने, असं पर्वकाळाचं वर्णन आहे. याचं तात्पर्य असं आहे की खुद्द महादेवानेच भगवंताच्या नामाचं विशेष महत्त्व सांगितलेलं आहे. ते तर त्यांनी सांगितलंच, ते तर त्यांनी जाणलंच. अखंड चिंतनामध्ये ते आहेत. भगवत चिंतनामध्ये स्वतः महादेव आहेत आणि महादेव हेच ज्यांचे अंतरंग आहेत असे भगवान श्री विष्णू आहेत. लंकेमध्ये जाण्याकरता प्रभू रामचंद्राने सेतुबंधन केलं. हे सेतुबंधन करत असताना समुद्राच्या तीरावर वालुकामय अशा प्रकारची पिंडीची प्राणप्रतिष्ठा प्रभू रामचंद्राने केली, त्याचं पूजन केलं. मग त्यांनी सेतुबंधन करून लंकेकडे प्रयाण केलं. ऋषी मुनी भक्त सगळे बरोबरचे सगळे, त्यांना नवल वाटलं. प्रभू श्री रामचंद्र हे परमात्माच आहेत, त्यामुळे त्यांनी आणखी कशाची पूजा करणे, हे काय केलं म्हणून विचारलं सर्वांनी. आपण काय केलं, हे कशाची पूजा केली, हे काय आहे. त्यांनी सांगितलं हे रामेश्वर आहे. रामेश्वर म्हणजे कोण? रामस्य ईश्वरः इति रामेश्वरः. रामाचा जो ईश्वर आहे तो हा रामेश्वर आहे, म्हणजे तो माझा ईश्वर आहे. म्हणजे पर्यायाने भगवान शंकर. ऋषीमुनी कैलासाला गेले. भगवान शिवाला विचारलं, रामेश्वराची पूजा रामरायाने केलेली आहे, ते रामेश्वर म्हणजे कोण आहेत? भगवान शंकराने उत्तर दिलं. काय उत्तर दिलं? रामः यस्य ईश्वरः स रामेश्वरः. राम ज्याचा ईश्वर आहे तो रामेश्वर आहे. प्रभू रामचंद्र म्हणतात हा माझा ईश्वर आहे. भगवान शंकर म्हणतात राम ज्याचा ईश्वर आहे तो हा आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ अन्योन्य अशा प्रकारची एकरूपता यातून प्रकट केलेली आहे. असा हा महिमा आहे दोघांचाही, या दोन्ही देवांचा. म्हणून आजच्या एकादशीचं, आजच्या वारीचं, या चैत्रवारीचं एक वेगळं महत्त्व आहे. आपल्या संप्रदायामध्ये हरिहराऐक्य प्रतिपादन करणारा हा पर्वकाळ मानलेला आहे अशा प्रकारे. म्हणून तर चैत्र मास पर्वकाळ असं महाराज म्हणतात. ते या अर्थाने म्हणतात, पर्वकाळ म्हणतात तो या अर्थाने म्हणतात. तेव्हा हा नामाचा महिमा आहे. आणि आता विशेषतः कलियुगामध्ये नामाशिवाय पर्यायच नाही. परमार्थ मार्गामध्ये सगळी साधनं आहेत, अनेक साधनं आहेत, पण या सगळ्या साधनापेक्षा नामसाधना ही आता कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ अशा प्रकारची मानली गेलेली आहे. मानली गेलेली आहे म्हणण्यापेक्षा ती सिद्ध झालेली आहे. सर्वश्रेष्ठ साधन हे सिद्ध झालेलं आहे.
पण लोकांना त्याचं महत्त्व अजूनही कळत नाही. लोकांना त्याचं श्रेष्ठत्व, त्याचं महत्त्व, त्याच्यातून प्राप्त होणारं फळ अजूनही लक्षात येत नाही. संत महात्म्याने ह्याचं वर्णन केलेलंच आहे. कलियुगा माझी करावी कीर्तन, हे तर सांगितलेलंच आहे. पण लोकांच्या लक्षात अजून ही गोष्ट लक्षात येत नाही. सामान्य लोकांच्या लक्षात येणार नाही हे तर सोडूनच द्या, की नामापरते साधन नाही, याच्यापेक्षा दुसरं साधनच अशा प्रकारचं असू शकत नाही. आणि असली तर आता उपयोगाची नाहीत, जी आहेत ती उपयोगाची नाहीत. ती संभ्रमित करणारी साधनं आता झालेली आहेत. हे सर्वश्रेष्ठ साधन आहे, फळ देणारं साधन आहे. अशा प्रकारचं नाम सर्वश्रेष्ठ फळ देणारं एकमात्र कलियुगातलं साधन आहे. माणसं कार्यकारण भाव प्रपंचामध्ये लावतात, परमार्थात लावत नाहीत. पण प्रपंचातली फळं निश्चित नाही आहेत, परमार्थातलं फळ मात्र निश्चित आहे. प्रपंचातलं फळ अनिश्चित स्वरूपातलं आहे. एखादं कार्य केलं म्हणजे त्याचं अशा प्रकारचं फळ अमुक एक आहे असं निश्चित आहे का? नाही. 100% ती गोष्ट साध्य होतेच असा तो भाग असू शकत नाही. साध्य साधनाचा भाव किंवा कार्यकारणाचा संबंध प्रपंचामध्ये निश्चित स्वरूपातला नाही. लग्न केलं म्हणजे मूल होतंच हे निश्चित आहे का? नाही होत. असंही घडू शकतं. बोरवेल घेतली जमिनीत पाण्याकरता, पाणी लागेलच हे निश्चित आहे का? निश्चित नाही. लॉटरीचं तिकीट काढलं तर बक्षीस मिळेलच हे निश्चित आहे का? कुठलीच गोष्ट प्रपंचात निश्चित नाही. तरीसुद्धा माणसं ती करत असतात पुन्हा पुन्हा, पण त्यात अनिश्चितपणा आहे सगळा. परमार्थात तसं नाही आहे. परमार्थातलं कार्य हे निश्चितच आहे. भगवंताचं नाम घेतलं की त्याचं फळ निश्चित आहे. मग काय फळ आहे ती सगळी यादी या अभंगातून महाराजांनी दिलेली. भवरोग तुटतो हे फळ आहे. तुमच्या सगळ्या कर्माचा नाश होतो. संचित कर्म असो, क्रियमान कर्म असो, तुमचे भोग असो, ते भोग नष्ट होतात. या साधनेनं, या कर्माने तुमचं पाप नाहीसं होतं. सगळ्या प्रकारच्या तापाची निवृत्ती होते. आणि माया ही तुमची दासीच बनून राहते. एवढी फळं आहेत. ही सगळी फळंच सांगितली आहेत नामाची. नामाने प्राप्त होणारी ही सगळी फळं आहेत आणि ती निश्चित आहे. त्याच्यामध्ये शंका घेण्याचं काही कारणच नाही आहे. प्रपंचातली कार्य जरी केली तरी ती फळं निश्चित आहेत असं म्हणता येत नाही. परमार्थातली फळं अशा प्रकारची निश्चित स्वरूपातली आहे. नामाचं फळ निश्चित आहे. नामाचं फळ निश्चित का? कारण नाम सत्य आहे. नाम सत्य आहे. नाम सत्य का? तर नामी सत्य आहे. ज्याचं नाव आहे तो सत्य आहे. अशा प्रकारे नामनामीचा जो अशा प्रकारचा अन्योन्य संबंध आहे तो सत्यमूलक आहे. त्यामुळं नामी सत्य आहे. महाराज सांगतात की नाही, सत्यतू 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 विठ्ठला. अशा प्रकारे एकमात्र तूच सत्य आहे. सत्य, साच, खरे, बस अशा प्रकारचं एक
नामी म्हणजे ज्याचं नाव आहे तो परमात्मा सत्य आहे, तो सत्य आहे. नामी सत्य आहे म्हणून नाम सत्य आहे. त्याच्यामध्ये काही शंका घेण्याचे काही कारण नाही. ऐसे विठोबाचे नाम. ऐसे म्हणजे कैसे, आत्ता म्हटल्याप्रमाणे. त्यामुळं सत्याचं अधिष्ठान फक्त नामाला आहे, भगवत नामाला आहे. म्हणून नामाचं महत्त्व आहे, म्हणून नाम श्रेष्ठ आहे. सामान्यतः लोकांचा विश्वास बसत नाही, पण संतांनी ही गोष्ट मोठ्या आत्मविश्वासाने आणि अनुभवाने सांगितलेली. नाम सगळ्याच गोष्टी अशा प्रकारच्या तुमच्या घडवून टाकतो. त्यातला पहिलं सांगितले, तुटे भवरोग. भवरोग संपून जातो, तुटून जातो, नष्ट होतो. भवरोग. भवरोग हा कसला रोग आहे? भवरोग कशाला म्हणतात? भव म्हणजे संसार आणि रोग म्हणजे आजार, आजार, व्याधी. भवरोग म्हणजे संसार हाच एक आजार आहे, संसार हीच एक व्याधी आहे, असा त्याचा अर्थ आहे. मग हा रोग कसा आहे? भवरोग कुणाला झालेला आहे? भवरोग कशामुळं होतो? या रोगाचं स्वरूप काय आहे? त्याच्या आधी शरीराचा विचार करत असताना तो कसा रोग आपल्याला चिटकला हे लक्षात घ्या. 3 शरीर आहेत, स्थूल, सूक्ष्म आणि कारण. भवरोग या 3ही प्रकारच्या शरीराला झालेला आहे. स्थूल शरीराचा काही रोग आहे, सूक्ष्म शरीराचाही रोग आहे आणि कारण शरीरालाही रोगच आहे. स्थूल शरीराचे रोग लक्षात येतात. कोणता रोग आहे? स्थूल शरीराच्या रोगाला प्रमाणच नाही, म्हणजे त्याला गणती नाही. अनेक रोगाची नावे सांगू किती. अखंड असती जडून या, पुष्कळ रोग आहेत. अगदी सर्दी पडशापासून ते कॅन्सरपर्यंत शरीर रोगाचे बस. एकदा भांडार म्हटल्यानंतर भांडारात काही वस्तू कमी असते का? तसं आपल्या शरीरात रोग ठासून भरलेले आहेत, भरलेत. ते सगळेच प्रगट होतात असं नाही, पण आहेत. रोगाने व्याप्त आपलं शरीर आहे. स्थूल शरीराचे हे रोग आहेत. स्थूल शरीराच्या रोगाचं निवारण हे वैद्याच्या औषधाने या स्थूल देहाचा आजार बरा केला जातो. महाराज म्हणतात, व्याधी पिढीला धावे वैद्याची या घरा, दुःखाच्या परिहारा आपुलिया. ज्याला आजार झालेला आहे तो डॉक्टरकडे जातो, उपचार करून घेतो. माझं डोकं दुखतं, माझं पोट दुखतं, अमुक होतं, तमुक होतं. स्थूल देहाचा उपचार तो करून घेतो. सूक्ष्म देहालाही रोग आहेच. सूक्ष्म देह म्हणजे काय? 17 तत्वाने बनलेला हा सूक्ष्म देह आहे. पंच ज्ञानेंद्रिये, पंच कर्मेंद्रिये, पंच प्राण, मन आणि बुद्धी, अशा प्रकारच्या 17 तत्वाने हा सूक्ष्म देह किंवा ज्याला लिंग शरीर म्हणतात तो बनलेला आहे. आणि याच्यामध्ये जो रोग निर्माण होतो तो विकार रूपाने अशा प्रकारचा त्या सूक्ष्म शरीरामध्ये राहत असतो. विकारातून, विकाराच्या माध्यमातून. विकार सूक्ष्म शरीरामध्ये प्रामुख्याने 2 विकार येतात आणि त्या 2 विकाराच्या साहाय्याने पुन्हा इतरही विकार हळूहळू वाढतात
आणि मग त्याने सगळ्याला व्यापून टाकलेलं आहे, आपलं सूक्ष्मदेह व्यापून टाकलेलं आहे. हे दोन मुख्य विकार कोणते भगवान सांगतात, कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भव. मुख्य दोन हे विकार, काम आणि क्रोध. आणि या दोन विकारातून मग मोह, द्वेष, लोभ, मत्सर हे बाकी सगळे मग त्याची ती आपत्ती आहेत सगळी त्याच्यापासून निर्माण झालेली आहे. मग हे काम क्रोध तरी आले कुठून? त्या सूक्ष्मदेहामध्ये हे उत्पन्न झाले कुठून? आपलं जे शरीर आहे त्या शरीरामध्ये आपल्या वृत्तीसारख्या बदलत असतात. आपली वृत्ती सारखी बदलत असते, सारखी कधीच राहत नाही एकसारखी. आपण एकसारख्या वृत्तीमध्ये कधीच राहत नाही. घटकेत कीर्तनाला जाऊन बसावं वाटतं, थोडा वेळ झाला की मग त्याचा कंटाळा आला की मग मोबाईलच पाहावं वाटतो, मग मोबाईलमधली काहीतरी करमणूक पाहावी वाटते. थोडं त्याच्यातही मन जास्त रमत नाही. त्याचा कंटाळा आला की पुन्हा आणखी दुसरंच काहीतरी करावं वाटतं, ते झालं की पुन्हा तिसरंच करावं काय वाटतं. ही चंचलता आपल्या ठिकाणी आहे. ही वृत्ती प्रत्येकाच्या ठिकाणी अशा पद्धतीनं त्याला स्वस्थ राहू देत नाही. सारखं हे कशामुळे निर्माण होतं असं? तर हे निर्माण होते प्रकृतीनं. त्रिगुणात्मक प्रकृती जी आहे तिनं आपल्याला बांधून टाकलेलं आहे, प्रकृतीनं. सत्वरजतमैती गुणाः प्रकृती संभवः असं 14व्या अध्यायामध्ये भगवान सांगतात. 3 प्रकारचे जे गुण आहेत ती प्रकृती या 3 गुणाच्या योगाने आपल्याला बद्ध करत असते, बांधून टाकते, अशी अवस्था आहे. आणि त्यात मग जो रजोगुण आहे त्या रजोगुणातून हे 2 विकार जन्म पावतात. रजोगुण समुद्भव. भगवान शब्द काय वापरतात? रजोगुण समुद्भव. रजोगुणातून उत्पन्न झालेले हे 2 गुण कोणते? काम आणि क्रोध. कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भव. आणि मग कसे आहेत? महाशनो महापाप्मा विद्धेनम इह वैरिनम, असे हे चमत्कारिक आहेत. मग त्याच्यातून हे सगळे, मग हा एक रोगच आहे आपल्याला लागलेला. त्यामुळं आपण रोगी आहोत सगळे. ज्याला राग येतो, ज्याच्या मनामध्ये मोह आहे, ज्याच्याला लोभ सुटत नाही, ज्याच्यामध्ये आसक्ती आहे, हे सगळे रोगी आहेत. आपण रोगीच आहोत, निरोगी नाहीत आपण. फक्त संत महात्मे बाजूला आहेत. हा सूक्ष्मदेहाचा रोग हा संसाराचाच भाग झाला. हे संसारच आहे बरं का. स्थूल देह तरी संसार, सूक्ष्मदेह तरी संसार, आणि तिसरा जो कारण देह आहे त्यालाही रोग झालेला आहे. त्याला रोग कसला झाला? त्याला देह तादात्म्याचा रोग झालेला आहे, म्हणजे अज्ञान. मी देह या भूमिकेवर आपला जीव आहे सध्या. मी देह, माझं शरीर, मी करणारा, मी भोगणारा, अशा स्थितीमध्ये जेव्हा आपण राहत असतो तेव्हा हे जे आपल्याला बांधून टाकलेलं आहे ते अज्ञानामुळे बांधून टाकलेलं आहे. आणि अज्ञान हाच कारणदेहाचा रोग आहे. यालाच कारणदेह म्हटलेलं आहे. अज्ञानजन्य स्थितीमध्ये आपण राहतो, हीच कारणदेहाची बाधा आहे. म्हणून स्थूलदेह ही संसारच आहे, सूक्ष्मदेहसुद्धा संसारच आहे, आणि कारणदेहसुद्धा संसाराचाच अशा प्रकारचा भाग आहे. म्हणून तर ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे, देहादिक संसारे हे सर्वही मांडलेसे जे गुंफिरे, तेथ नातुडे तो वाघुरे वारा जायचा. महात्म्याचं वर्णन करताना सांगितलेलं आहे. शरीराधिक अशा प्रकारचा हा संसाराचाच भाग आहे, संसारच आहे. स्थूल देहसुद्धा संसारच आहे. पण या स्थूलदेहाच्या संसारामध्ये संत महात्म्य अडकत नाहीत. का?
आणि कशाप्रमाणे अडकत नाही? तेथ नातुडे तो वाघुरे वारा जायचा. तुम्ही कितीही बारीक सूक्ष्म चाळणी करा, गाळणी करा, किती बारीक, त्यातून वारा गेल्याशिवाय राहील का? अशी चाळणी तर आहे का की ज्याच्यातून वाराच जाणार नाही? नाही. अशा प्रकारे त्या चाळणीतून वारा जातोच, कितीही बारीक बारीक, कितीही सूक्ष्म असू द्या. मग ज्याप्रमाणे चाळणीमध्ये गाळणीमध्ये वारा सापडत नाही, त्याप्रमाणे देहादी स्वरूपाच्या असणाऱ्या संसारामध्ये तो महात्मा अडकत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांताने सांगितलेले आहे. पण देहाचा संसार सांगितलेला आहे, देहादिक संसार. ज्या विकाराने आपण अशा प्रकारचे बांधले गेलेलो आहोत, तो संसाराचाच भाग आहे. म्हणून तर महाराजांनी हिंदी अभंगामध्ये याचं वर्णन केलेलं आहे. काम क्रोध सो संसार जो सिरभार चलावे. हा सूक्ष्म देहाचा संसार. आणि कारण देहाच्या संसारामध्ये अज्ञानातून निर्माण झालेली आपली स्वतःची विस्मृती, स्वतःला गेलेलो विसरून स्वतःचं आत्मभान गेलेले आपण आहोत. आपण पया विसरू जो धनंजया ते चिरूपया अज्ञानासी. अशा प्रकारे आपण विसरून गेलो. कसं विसरून गेलो? अज्ञान आपल्यातच निर्माण झालं आणि आपल्यालाच त्यानं झाकून टाकलं. याला शास्त्राच्या भाषेमध्ये गर्भांधकार न्याय असं म्हटलेलं आहे. गर्भांधकार न्याय, गर्भांधकार न्याय. अंधारानेच अंधाराला आच्छादित केलं, त्यातल्या दृश्य वस्तूला आच्छादित केलं. आपणच आपल्याला अशा प्रकारचं बांधून टाकलं अशा पद्धतीनं. म्हणून हा कारण देहाचा रोग. आणि ह्या सगळ्याला म्हटलेला आहे भवरोग. हा भवरोग आहे. मग हा कुणाला झाला? सगळे ब्रह्मादी स्थावरांत पदार्थ या भवरोगामध्ये सापडलेले आहेत, भवरोगामध्ये बांधले गेलेले आहेत. ब्रह्मदेवसुद्धा त्यातच आहे, इंद्रसुद्धा त्यातच आहे. हे फार मोठे झाले, ते जीवच आहेत, पण ते सुद्धा जीव आहेत, पण अत्युच्च पातळीवर गेलेले आहेत. साधना करून, तप करून, यज्ञयागादी विधी करून अशा प्रकारचे स्वर्गामध्ये जाणारे, इंद्रपद प्राप्त करून घेणारे, ब्रह्मपदाचे अशा प्रकारचे अधिकारी होणारे, पण ते सुद्धा पुन्हा खाली येणारेच आहेत. आब्रह्म भुवनान लोकान पुनरावर्तिनो अर्जुन असं भगवानही सांगतात. तात्पर्य असं आहे की अशा पद्धतीनं हे सगळे आपण तर बांधलेलोच आहोत. तिन्ही देहाच्या ठिकाणी अशी बद्धता आपल्यामध्ये आहे, म्हणजे आपल्याला मग भवरोग झालेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी या रोगाला क्षयरोग असं म्हटलेलं आहे. या भवरोगाला क्षयरोग म्हटलेलं आहे. आत्मया जीवबुद्धी लागली होती जी एक क्षयव्याधी, ते जयाचेनी सन्निधी निरुजाखीजे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आपला जो आत्मा आहे म्हणजे आत्मतत्व आहे, तो खूप व्यापक आहे. जीव काय आहे? जीव काय आहे? जीवो ब्रह्मैव नापरः असा शास्त्राचा सिद्धांत आहे. म्हणजे काय? तो ईश्वराचा अंश आहे. जीव हा ईश्वराचा अंश आहे. मग जो अंश असतो तो अंशीपासून कधी भिन्न नसतो. अंश आणि अंशी दोघांचे गुणधर्म सारखेच असतात. अथांग समुद्र पसरलेला आपल्या पुढं. तुम्ही गोकर्ण, महाबळेश्वर, रामेश्वर, आणखी जगन्नाथपुरी अशा कुठल्याही ठिकाणी गेला जिथं समुद्र आहे तिथं, आणि त्या समुद्राच्या काठावर उभं राहून एक चमच्यावर समुद्रातलं पाणी घेतलं, जास्त नाही,
एक चमच्यामध्ये घेतलं आणि ते चाखून पाहिलं, कसं लागलं? मग चमच्यात घेतलेलं पाण्याचा जो गुण आहे तो सगळ्या समुद्राचा आहे की नाही? एवढा पसरलेला सगळा समुद्रसुद्धा त्याच गुणाने अशा प्रकारचं युक्त आहे, तो सगळीकडे खारटच आहे. मग अंशामध्ये आणि अंशमध्ये काही फरक नसतो. मग चमच्यावर पाणी ज्याचा अंश आहे त्यामध्ये आणि तो ज्याचा अंश आहे त्या अंशीमध्ये भेद नाही. तसं जीव आहे आणि तो ब्रह्माचा जर अंश असेल, ईश्वराचा जर अंश असेल, तर त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये भेद नाही आहे. जीवो ब्रह्मैव नापरः असं सिद्धांतच शास्त्रकारांनी मांडलेलं आहे. भेद नाही आहे, अभेद आहेत. पण अभेद असले तरीसुद्धा मग ब्रह्म कसं आहे आणि जीव कसा आहे? ब्रह्म व्यापक आहे, ब्रह्म बृहद अशा प्रकारचं आहे. म्हणूनच त्याला ब्रह्म हे बृहद स्थितीमध्ये आहे, म्हणूनच त्याला ब्रह्म म्हणतात. ब्रह्म या शब्दाची व्युत्पत्तीच अशी आहे, जे बृहद आहे ते ब्रह्म आहे, म्हणजे व्यापक आहे, अत्यंत व्यापक आहे. मग जीवही तितका व्यापक असलाच पाहिजे, पण राहिला नाही तेवढा व्यापक, त्याच्या इतका तो व्यापक राहिला नाही. मग कसा झाला? तो शरीर एवढाच झाला. जेवढं शरीर तेवढाच जीव, तसा तेवढा जीव नाहीच. जीव अत्यंत व्यापक अशा प्रकारचा आहे. पण जसं क्षयबाधा झाल्यानंतर शक्तिपात होत जातो, शक्तिहीन होत जातो. एखाद्या माणसाला क्षयाची जर बाधा झाली तर मग अगदी धष्टपुष्ट असणारा माणूस दिवसेंदिवस अशा प्रकारचा खंगत जातो. खंगत जाऊन शेवटी त्याचा नाश होतो, त्या वस्तूचा नाश होतो. एखाद्या क्षयबाधा झालेली कोणतीही वस्तू अशा प्रकारची नाश पावते. बरं, मग आम्हाला क्षय अशा प्रकारचा झालेला आहे, आमच्या ठिकाणी हा रोग लागलेला आहे, हे ओळखायचं कशावरनं? क्षय झालेल्या लोकांना, मनुष्याला उत्तम अशा प्रकारचं पक्वान्न जरी खायला दिलं तर त्याला ते कडूच लागतं, त्याला आवडत नाही. मिष्टान्न त्याला आवडत नाही. मिष्टान्न खायला दिलं तर त्याला ते नको वाटतं. मिष्टान्न कडू असतं का? मिष्टान्न गोडच असतं, पण याला रोग झाला आहे म्हणून त्याला ते कडू लागतं. आणि जे कडू आहे ते त्याला गोड लागतं. बाधा झालेल्या, रोग झालेल्या माणसाचं हे लक्षण आहे. रोग झालेल्या माणसाचं लक्षण हे आहे की गोड पदार्थ कडू लागतो आणि विपरीतपणाने कडू पदार्थ त्याला गोड लागायला लागतो. मग आमचं काय अवस्था झाली? हा कडू परमार्थ आम्हाला गोड लागायला लागला. परमार्थ काही गोड नाही आहे. गोड नाही म्हणजे तो सत्य नाही असा अर्थ, पण तो आम्हाला सत्य वाटतो किंवा गोड लागतो अशा प्रकारे. म्हणून ते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, विषय विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ कडू विषय तो गोडू, बस. अशी उलटी अवस्था होती की नाही? मग ज्या अर्थी आपल्याला प्रपंच गोड वाटतो त्या अर्थी आपल्याला हा रोग झालेला आहे. माझ्यासह मी तुम्हाला सांगतोय आणि बोलतोय म्हणजे मी त्यातनं बाजूला असं नाही, तुमच्यातलंच मी आहे. आपण सगळी एकाच माळेची मणी. पण एवढंच आहे की मी जरा वाचन करून चिंतन करून तुमच्या पुढं आपल्या सगळ्यांचीच गोष्ट मांडतो, एवढाच त्याचा अर्थ आहे. तुम्हीसुद्धा हे सांगू शकाल मला, तुम्ही वाचन करा, चिंतन करा आणि मला सांगा, त्यात काही फरक नाही आहे, हे असंच आहे. फक्त आपल्याला संतांचा अनुवाद करून आपण ते लक्षात घ्यायचं आहे आणि होता होईल तेवढं आपल्याला सुधारता येईल तेवढं सुधारायचा प्रयत्न आपण करायचा, एवढं केलं पाहिजे. म्हणून तर वारीला यायचं असते. वारीला यायचं कारण हेच आहे, सत्संगामध्ये राहण्याचं कारण हेच आहे, ग्रंथावलोकन करायचं कारण हेच आहे, चिंतन करायचं कारण हेच आहे. आपल्यात काही बदल होतोय का नाही? का आपण नर्मदेतला गोटाच आहे? आई हसू नका, तुम्ही असलं की मला हसू येतं. असा तो प्रकार आहे.
म्हणून मग विपरीत गोष्ट, प्रपंच आपल्याला गोड लागायला लागला, करावासा वाटतो, याचा अर्थ आपल्याला ती बाधा झालेली आहे. ती सगळ्यांच्या करताच आहे. म्हणजे मानवी जीवनापुरती किंवा मनुष्य जन्मापुरतंच नाही आहे. हे मी आधी सांगितलं की नाही तुम्हाला, इंद्र ब्रह्मादी पदावरचे सुद्धा या गोड लागण्याच्या ह्यानंच तिकडे गेलेले आहेत आणि तसं होऊन बसलेले आहेत. कारण का म्हणती संसारी जन्मीजे यज्ञादी कर्म कैजी मग स्वर्गसुख भोजी जे मनोहर. अशा प्रकारे यामिमाम पुष्पितां वाचम प्रवद्यंत विपश्चिता वेदवादरता पार्थनान्यदस्ती ती किंचना. हे सलग 3 श्लोक आहेत दुसऱ्या अध्यायामध्ये. त्याच्यामध्ये ते तुम्ही वाचून पहा किती त्याला हव्यास आहे. त्यांना मृत्यूलोकातली सुखं बरी वाटत नाही, त्यांना स्वर्गातली सुखं आवडतात. म्हणून त्याचा अट्टहास इथं बसून करतात. मृत्यूलोकामध्ये जन्म घेतात, मनुष्य जन्माला येतात, इथं साधना करतात, तप करतात, यज्ञ करतात, विधी करतात, सगळं करतात आणि मेल्यानंतर मग ते गाठतात. पण भोगाची जी इच्छा आहे ते सुद्धा भोगच, इथंसुद्धा भोगच. मग त्या भोगामध्ये, तिथल्या सुखामध्ये आणि इथल्या सुखामध्ये फरक आहे का? फरक काहीच नाही बरं का. स्वर्गामध्ये इंद्राचा भोग आणि इथं सरपंचाचा भोग, काही फरक नाही, एकच. हे मी सांगत नाही. नाथ महाराजांचे फार सुंदर ओवी बरं का. नाथ महाराजांची फार सुंदर ओवी. भोगिता उर्वशीशी स्वर्गी सुख जे इंद्रासी तेच विष्ठे माझी सुकराशी सुखरीपाशी. बस अशा प्रकारे आलं तुमच्या लक्षात. त्याचा अर्थ मी काही सांगायची गरज नाही. सुखात बदल नाही, सुखात फरक नाही, पण जरा उच्च सुख पाहिजे, उच्च पोट. अशा पद्धतीनं म्हणजे फसवलं जायचं आपल्याला, पण जरा शहाणपणानं फसवलं गेलं पाहिजे. शहाणपणानं आपल्याला कोणीतरी गंडा घातला पाहिजे, असा तो प्रकार आहे. फसवा फसवीचा हा भाग आहे, भुलून जाण्याचा हा भाग आहे. तात्पर्य असं आहे की अशा पद्धतीनं हा रोग सगळ्यांना लागलेला आहे. सगळे या रोगामध्ये सापडलेले आहेत. यालाच म्हटलेलं आहे भवरोग. हे भवरोगाचं स्वरूप आहे. आपण अत्यंत व्यापक असणारे, मग तो स्थूल देहालाही हा भवरोग झाला, सूक्ष्म देहालाही झाला, कारण देहालाही झाला. इतकी व्यापकता आपल्या ठिकाणी, आत्मा अत्यंत व्यापक आहे. अशा प्रकारे संतांना याचा अनुभव आला. म्हणून तर महाराज म्हणतात की माझं शरीर मी गिळून टाकलं आणि संसाराचा जो भ्रम होता तो संसाराचा भ्रमच मी नष्ट करून टाकल्यामुळं आता मी किती झालो? खूप मोठा, खूप मोठा. इतका परमात्मा तत्व जेवढं विशाल आहे, व्यापक आहे, तितका मी आहे. अनुरोणियात होकडा तुका आकाशा. पण कशामुळं हे प्रत्ययाला आलं? गिळून सांडिले कलेवर भवभ्रमाचा आकार. अशी स्थिती आहे, अशी स्थिती आहे. ही व्यापकता आपल्या ठिकाणी ती काही नाहीच. आपल्या कर्मानं आपण अशा प्रकारच्या या देहामध्ये आलो आणि मी एवढाच आहे, मी असाच आहे, माझं असंच चालणार आहे, अशा भ्रमात आपण राहायला लागलो. आपला संकोच झाला, संकोच. महाराज म्हणतात अरे बाबा असा का राहिलास तू? संकोचोनी काय झाला असेल लहान, घेई आपोषण ब्रह्मांडाचे. तुम्ही सुद्धा तसं होऊ शकता, त्या अवस्थे प्राप्त करून घेऊ शकता. तात्पर्य असं आहे की असा हा संकुचितपणा निर्माण झाला, कडू असणारा प्रपंच गोड वाटायला लागला, विपरीतपणाने आपण या सगळ्या गोष्टी घेऊन बसलो. याला म्हणावं भवरोग. हा भवरोग आहे. मग हा भवरोग नष्ट केला जातो केव्हा? आईसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडी जन्म. अशा प्रकारे तात्पर्य असं आहे की अशा पद्धतीने हे भवरोग जातो. संचित क्रियमान आणि प्रारब्ध भोग हे त्याच्याच नावाने नष्ट होतात. भवरोगही त्याच्या नावाने जातो. अशा प्रकारे भवरोग ऐसे जाय आणि काय एक शुल्लक आहे महाराजांची प्रमाणात. मी फक्त प्रमाणात सांगतो, वेळे लक्षात घेऊन मी आता जास्त लांबवत नाही. ब्रह्मरस घेई काढा, बस अशा पद्धतीने.
आणि भवरोगाचं याच्याशिवाय दुसरं औषधच नाही. हेची भवरोगाचे औषध दुसरं नाही. जन्म जरा तुटे व्याध अनिक काही नवे बाध करील वध. याच्यामध्ये स्थूल देहाचा भवरोग गेला, सूक्ष्म देहाचा भवरोग गेला आणि कारण देहाचा भवरोग गेला. तिन्ही देहाचे भवरोग जाण्याचं एकमात्र हेच औषध आहे. तुम्ही प्रमाणाचा विचार करा. हेच भवरोगाचे औषध. काय औषध आहे? काय परिणाम आहे त्याचा? जन्म जरा तुटे व्याध. जन्म नाहीसा करण्याचं सामर्थ्य आहे, वृद्धावस्था संपवून टाकण्याचं सामर्थ्य आहे, व्याधी नाहीशी करण्याचं सामर्थ्य आहे. आणि याच्याशिवाय आता इतर कुठली बाधाच तुम्हाला होणार नाही. आणि काही नवे बाध करील वध षडवर्गा. सूक्ष्म देहाचा निकाल लागला, स्थूल देहाचाही निकाल लागला, जन्माचाही निकाल लागला, म्हणजे कारण देहही संपवला. अशा प्रकारे हे सगळं संपवलं. केव्हा? सावळे रुपल्यावे डोळा, साचव 18चा मेळा. है की नाही? पदक लागून दिगळा, नाम मंत्रमाळा विष्णू सहस्र. कोणतंही 1000 आहेत नावं, 1000 आहेत. तुम्हाला जे आवडेल ते घ्या, कोणतंही घ्या. अशा प्रकारे मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा, कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ. अशा पद्धतीने बस. कर्म 3 आहेत. 3ही कर्माची निवृत्ती या त्याच्या नामानेच होती. कर्म संचित, क्रियमान, प्रारब्ध. आता जे आपलं प्रत्यक्ष आपल्या हातून जे कर्म घडतं ते क्रियमान आहे. ते क्रियमान जाऊन पडतं संचितामध्ये आणि कर्माची परिपक्वता झाली की मग ते फळ द्यायला अशा प्रकारचं सुरुवात करायला की मग ते प्रारब्ध कर्म आपल्याला भोगावं लागतं. अशा प्रकारे कर्म चांगलंही आहे वाईटही आहे. कर्माची फळं चांगली पण आहेत आणि वाईट आहेत आहे. पण तिन्ही कर्माचा नाश एका भगवंताच्या नामाने होतो. ज्ञानाच्या बाबतीत प्रारब्धाचा नाश त्याला करता येत नाही. ज्ञानी भक्ताला, ज्ञानी साधकाला बरं का, तो जरी ज्ञानसंपन्न असला तरी प्रारब्धाचे जे भोग आहेत त्याला ते भोगावेच लागतात. ज्ञानी असला तरीसुद्धा. अशी उदाहरणं आहेत. जाऊ द्या, मी सांगत बसत नाही. पण नाम हे असं एकमात्र साधन आहे की ज्या नामाच्या योगाने प्रारब्धही नष्ट होतं. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, बस हरिकृपे त्याचा नाश झाला. 3 कर्म, त्रिविध कर्म अशा प्रकारची झाली. आणखी याचं फळ, नामाचं फळ तुम्हाला सांगतो. पाप नाहीच होत. अशा प्रकारे राहू न शके पाप. बस पाप राहत नाही. नामामध्ये पाप जाळून टाकण्याची क्षमता आहे. अशा प्रकारे हरिपाठातले अभंग पहा, इतर संतांची प्रमाणं पहा, इतर अशा प्रकारचे पहा. नाम पापनाशक आहे. पण माया ही भगवंताच्या अधीन आहे. आपण मायेच्या अधीन आहे, पण ती माया भगवंताच्या अधीन आहे. आपण मायेला आपल्या ताब्यात घ्यायला पाहतो, पण असं होत नाही. माया एका फटक्यात आपल्याला बाजूला कधी काही उडवून लावायला सांगता येत नाही. मायेचं ताकद फार मोठी आहे. नाथ महाराजांनी फार सुंदर वर्णन केलेले आहे. माया म्हणजे भगवत शक्ती. भगवत भजने तिची निर्मुक्ती. आन उपाय तेथे नचलती भक्त सुखे तरती हरिमाया. आणि दृष्टांत देत सांगतात, जरी जाहले वेदशास्त्र संपन्न तीही न करती भगवत भजन. माया निवर्तक ब्रह्मज्ञान तया ही जाण कदा नुपजे. बस माया अशी आहे, ताकदवान आहे, हे खरी आहे, पण ती भगवंताच्या अधीन आहे. मग आम्ही भगवंताचंच ध्यान जर केलं तर भगवंताच्या ध्यानामुळे आपोआपच माया आमची बाजूला जायला लागते. माया राहत नाही. भगवंताची ती शक्ती आहे. ती भगवंताला आम्ही अशा प्रकारचं नित्य अशा रीतीनं स्मरण करत राहिलो, भगवत चिंतन करत राहिलो, त्याचं नामस्मरण करत राहिलो, तर मग ती माया तिथे राहत नाही. भक्त सुखे तरी येती हरी माया.
कारण ही माया त्याची आहे. म्हणून तर महाराजांनी देवाला प्रार्थना केली, कशाला आम्हाला दाखवतो असलं. अशा प्रकारे आम्हाला अशी ही मायेचं हे स्वरूप दाखवून आम्हाला भीती दाखवतो देवा तू. आवरी आवरी आपली ही माया आमासिका केले भयाभीत. आम्हाला भीती दाखवली देवा तू. पण आम्ही तसंच तिच्या अधीन जाणारे नाहीत. पुष्कळ विचार पुढचा आहे. असो, तात्पर्य असं आहे की अशा पद्धतीने ही माया, तुका म्हणे माया होय दासी लागे पाया, ती मग त्या भगवत भक्ताच्या चरणाला येते. बाधा तर काही होतच नाही, पण काहीच तिचं काही ती असली काय नसली काय, मग त्याचं काही बाधाच होत नाही. कशामुळं? ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडी जन्म. तात्पर्य असं आहे की अशा पद्धतीनं या नामाचं फार महत्त्व आहे, फार महत्त्व आपल्याला कळत नाही. म्हणून तुम्हाला एक मी सांगतो, आम्ही जेव्हा एखाद्याला अनुग्रह देतो आणि माळ घालतो तेव्हा त्यात एक वाक्य आमचा हमखास असतं. काय? एकादशा करा, वारी करा, पर्वकाळाचे उपवास करा, हरिपाठ वाचा, कपाळाला गंध लावा, हे सगळं करा, पण हे सगळ्याच्या शेवटी रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा या नामाचा जप करा. फार महत्त्वाचं आहे बरं का जप करणं. तुम्ही म्हणताय जपानं काय होते ते तुम्ही पहा आणि मग मला सांगा काय होतं हे. मला विचारण्यापेक्षा तुम्ही ते करत राहा. मग त्याच्यातून तुमची वृत्ती किती शांत आणि स्थिर होती याचा अनुभव तुम्हीच घ्या. पुढच्या वारीला तुम्ही मला नक्की सांगाल की खरोखर आम्हाला जपाने फरक पडतो. करा, ध्यान करा, जप करा, जप करा. जप माळ घ्या वाटलं ते जपा करता स्वतंत्र, पण जप करत राहा. भगवत नामचिंतनासारखं उत्तम साधन कलियुगामध्ये दुसरं काहीच नाही. अशा प्रकारचा नामाचा विशेष महिमा महाराजांनी या अभंगामध्ये सांगितलेला आहे. तुटे भवरोग संचित क्रियमान भोग, ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडी जन्म. राहू न शके पाप, जाय त्रिविध तो ताप, ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडी जन्म. तुका म्हणे माया होय दासी लागे पाया, ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडी जन्म. पुंडलिक वरदा हरी श्री ज्ञानदेव